हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार, सुप्रभात। मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा। सकाळचे 6 वाजता आहेत आणि या बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला आयपीएल संदर्भात एक महत्त्वाची बातमी पाहूयात। श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सनं यंदाच्या आयपीएल प्लेऑफ मधला दुसरा क्वालिफायर सामना जिंकून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। अहमदाबादच्या मैदानात पंजाबनं माजी विजेत्या मुंबईचा 5 विकेट्सनं पराभव केला। या विजयासह पंजाबनं 2014 नंतर पुन्हा एकदा स्पर्धेची फायनल गाठली। या सामन्यात मुंबई पंजाबसमोर विजयासाठी 2004 धावांचं मोठं लक्ष्य उभं केलं होतं, पण श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीसह जोरदार पंजाबनं हे आव्हान 6 चेंडू राखून पार केले। श्रेयसनं अवघ्या 41 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 87 धावा फटकावल्या। त्यानं नेहाल वढेरासह चौथ्या विकेटसाठी केलेली 84 धावांची भागीदारी निर्णायक ठरली। वढेरानं 48 तर जॉश इंग्लसनं 38 धावांचं योगदान देत पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय। दरम्यान 3 जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब संघात विजेतेपदासाठी लढत होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात या दोन्ही संघांनी ही स्पर्धा एकदाही जिंकली नाहीये। त्यामुळे यंदाच्या मोसमात पंजाब आणि बंगलोरच्या रूपानं आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे। पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं पुन्हा एकदा आपल्या संघाला फायनलपर्यंत नेऊन एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे। आयपीएलमध्ये 3 वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करताना 3 वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो आजवरचा पहिलाच कर्णधार ठरलाय। 2020 मध्ये श्रेयसच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती। त्यानंतर 2024च्या मोसमात श्रेयसनं कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिलं होतं। रविवारी रात्री मुंबई इंडियन्स विरुद्धच्या 87 धावांची झुंजार खेळी करून श्रेयसनं तिसऱ्यांदा आपल्या संघाला फायनल गाठून दिली आहे। त्यामुळे आता बंगलोरच्या अखेरच्या सामन्यात श्रेयसकडून पंजाबला मोठ्या अपेक्षा आहेत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाइन्स मधून।